हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, भगवान गोपाल कृष्ण महाराज के जय, भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय, जय जय रघुवीर समर्थ। ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे, स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमो देवै महादेवै शिवाय सततं नमः, नमः प्रकृतिभद्रायै नियता प्रणता स्मता, सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। हरि ओम। ओम नमो भगवते नारायणी, ओम नमो भगवते नारायणी। नमस्ते महालक्ष्म्यै विष्णुप्रिये तपस्विनी, नमस्ते महालक्ष्म्यै विष्णुप्रिये तपस्विनी, चित्शक्तियुक्ताय विश्वमूर्तये नमो नमः, विश्वमूर्ते नमो नमः। ओम नमो भगवते नारायणीय, ओम नमो भगवते नारायणीय। नमस्ते विश्वरूपिण्यै सर्वसुखदायिनीं, नमस्ते विश्वरूपिण्यै सर्वसुखदायिनी, सच्चिदानन्दरूपिण्यै सच्चिदानन्दरूपिण्यै महादेवी नमो नमः, महादेवी नमो नमः। ओम नमो भगवते नारायणीय, ओम नमो भगवते नारायणीय। नमस्ते उदयोस्तो
त्रिलोकेशे सदाशिव नमस्ते हृदयोस्तु त्रिलोकेशे सदाशिव श्रद्धादिशक्तिरूपिण्यै श्रद्धादिशक्तिरूपिण्यै समुद्रकन्ये नमो नमः समुद्रकन्ये नमो नमः ॐ नमो भगवते नारायणीय ॐ नमो भगवते नारायणीय नमस्ते जय आनंद करे छाया देवी सुरेश्वरी नमस्ते जय आनंद करे छाया देवी सुरेश्वरी सुखादितत्रैव पतितं सुखादितत्रैव पतितं विभावरी नमो नमः विभावरी नमो नमः ॐ नमो भगवते नारायणीय ॐ नमो भगवते नारायणीय ॐ नमो भगवते नारायणीय भगवान गोपाल कृष्ण महाराज की अम्बा माता की जय। व्यास महर्षी सांगतात धर्माचरणाने वासना क्षीण होत जातात, पण अधर्माने जेव्हा मलिन होतो धर्मही मलिन होतो। धर्माच्या शक्तीचं महत्त्व समजावं म्हणून व्यासांनी पुढली गोष्ट एक सांगितली जन्मेजयाला। जेव्हा जगदोत्पत्ती झाली त्याच्याच बरोबर धर्मही उत्पन्न झालाय। धर्म स्वतंत्र झालेला नाहीये, त्याचा निर्माता कोणीही नाहीये, तो उत्पन्नच झाले। वेदो अखिलो धर्ममूलम हे ऋषींचं सांगणं आहे। म्हणजे वेद हा निर्माण होतानाच तो धर्मही निर्माण झालेला। तेव्हा वैदिक हिंदू धर्म परंपरेला कोणीही निर्माता नाही, संस्थापक नाही, तिथून सगळे धर्म बाहेर पडलेले। ब्रह्मदेवाच्या हृदयातून निर्माण झाला। त्यावेळेला त्याला 4 मुलगे होते, हरी, कृष्ण, नर आणि नारायण। नरनारायणांनी बद्रिकाश्रमामध्ये तप केलेला आहे। ती तपस्थली आहे, नरनारायणाची ती तपस्थली आहे। बद्रिकाश्रमात तप करत असताना इंद्राला भीती वाटली म्हणून त्यांनी त्यावेळेला अनेक अप्सरा पाठवलेल्या आहेत तपोभंग करायला, पण त्यांचा ते तपोभंग करू शकले नाहीत। नारायणांनी सांगितलं, उगीचच्या उगीच इथे तुम्ही आमच्या इथे आमचा तपोभंग होईल म्हणून तुम्ही आम्हाला इथे काहीतरी हे चाळे करून दाखवताय, हे करू नका, तुम्ही निघून जा इथून। पण त्या काही ऐकायला तयार नाहीत।
इंद्राला बजावलं त्यांनी, तोही ऐकायला तयार. मग त्यांनी केलं काय, एकापेक्षा एक अशा आपल्या तपसामर्थ्याने 16,100 नारी निर्माण केल्या. आणि एक हृदयापासून केली, तिचं नाव उर्वशी म्हणून आहे. हृदयातनं उरामधून निर्माण झाली म्हणून ती उर्वशी. इंद्राला म्हणाला, या सगळ्यांना घेऊन जा. पाहिजे तू मला दाखवतोस का तुझं सामर्थ्य, आणि मीच तुला सांगतो यांना सगळ्यांना घेऊन जा. मग मात्र म्हणाला, घाबरला, नको म्हणाला, मी सगळ्यांना कुठे नेऊ स्वर्गात. एकच काम कर, एक उर्वशी तेवढी दे आमच्याकडे. त्यांनी उर्वशी घेतलं, बाकीच्यांना तिथेच राहिल्या. त्या म्हणाल्या, तुम्ही आम्हाला निर्माण केलं तर आमचे पती व्हा. त्या म्हणाले, ह्या जन्मात शक्य नाही, ह्या अवतारात नाही, आम्ही फक्त तप करायला आलो. म्हणून बद्री हे तपस्थली आहे. आणि भगवंत तप करत असताना लक्ष्मीला बऱ्याच काळानंतर कळालं की इथे तप हे करतायत, म्हणून ती आली. पण तिथे एकूण वातावरण लक्षात घेऊन तिने तिथे बद्रीचं रूप घेतलं, म्हणजे बोराचं झाड तयार झालं आणि त्याची सावली करून ती तिथे त्यांना रक्षण करत राहिली. आणि बऱ्याच काळाने त्यांना समजलं की ही बद्री आहे, म्हणजे ही लक्ष्मीच आली आहे परत इथे. म्हणून तिथे विशेष गोष्ट घडत गेल्या. वैशिष्ट्य आहे तिथलं बरं का, माहिती म्हणून सांगतोय. कधी भाग्याने बघायला मिळालं या तरुण मुलांना, येतोच आहे म्हणून त्याला तर माहिती असू देत. म्हणजे वृद्धांना कळणार नाही असं नाही, पण तेवढं जाणं येणं, त्यावेळची परिस्थिती असणं हे शक्य झालं पाहिजे. तप्त कुंड आहे तिथे. तप्त कुंडात पाणी जिथून बाहेर येतं, तो जो एक चौकोन आहे, त्याच्या पुढे मोठा चौकोन आहे, तो तिथून पाणी बाहेर येतं. तप्त कुंडात कधीही पहाटे, म्हणजे रात्री 11 ते पहाटे 4 पर्यंत कोणीही मनुष्यानी जायचं नसतं कोणत्याही स्थितीत. कारण तिथे यक्ष, देव, गंधर्व हे सगळे स्नानाला येतात. त्यांना डिस्टर्ब झालं, त्यांना व्यत्यय आला की ते त्या माणसाला मारत नाहीत, पण त्याला जिवंत ठेवू शकणार नाही इतक्या यातना करतात, गायबच करतात. यक्षनगरीत किंवा अलकनंदेच्या वरती कुठे नेऊन ठेवतात. त्याच्यामुळे त्या काळात जायचं नाही, एक तिथला दंडक. आणि त्याच्यात जर उतरता आलं, पाणी प्रचंड गरम असतं, पण उतरता आलं पहाटेच्या वेळेला 4 नंतर थोडं, तर तिथे आपल्याला हात दिसतो, बद्रीचं झाडाची बोरं लागतात हाताला. आणि व्यवस्थित दिसतं ते, म्हणजे आपण सांगतोय म्हणून नव्हे की मुद्दामून काहीतरी, तर तो तिथे तिचं ते स्मारक आहे. मूळ जी मूर्त होती ती बौद्धांनी फोडून तप्तकुंडात टाकली होती. जगद्गुरु शंकराचार्यांनी ती बाहेर काढलेली आहे. ती बाहेर काढली आणि मग तिची स्थापना वरती
केली आहे. ती वरती स्थापना करताना किती योजनापूर्वक शंकराचार्यांनी केलंय बघा. 7 पर्वत आहेत वरती, 7 आहेत पर्वत, 7 पर्वत आहेत. आणि त्या मधल्या पर्वताच्या खाली त्यांनी मंदिर बांधलेलं आहे. बरोबर मंदिर त्या पर्वताच्या खाली बांधलेलं आहे. आणि मग ती मूर्त जी आहे तपस्थलीची मूर्त, त्याचं दर्शन फक्त आणि फक्त 5:30 ते 6 या वेळात होऊ शकतं. गर्दी खूप असते. भाग्याने झालं त्या विग्रहाचं दर्शन होऊ शकतं. हो, पहाटे. हो, पण तेवढी तयारी, मानसिकता सगळं असलं पाहिजे. थंडी असते, वारं असतं, म्हणजे सगळ्या गोष्टी विपरीत असतात. पण आपल्याला जर पाहायचं असेल विग्रह, तो आपल्याला दिसतो, तो शृंगारिक दिसतो, तो नाही. तिथे पूर्ण तपस्थलीचा विग्रह आहे, तपाचा विग्रह आहे नारायणाचा. आणि त्याला फक्त एकच जण स्पर्श, स्नान वगैरे ती काल घालतात, ते म्हणजे रावळजी त्यांच्याचकडे असतं. त्याची हकीकत नंतर सांगेन, कारण आपण तिकडेच जाऊ नये. म्हणून ती तपस्थली आहे त्याची. आणि हा परिसर अतिशय महत्वाचा आहे. तिथेच मागच्या बाजूला सनकादिक घाटी आहे. सनकादिक म्हणजे सनत कुमार आणि नारदांची जी भेट झाली, आपण भागवतात ऐकलेलं आहे, भक्तीच्या वेळेला, की उदासीन झाले, ते तिकडे गेले, त्यांनी विचारलं काय आहे काय नाही. त्या नारायणांनी सांगितलं की सनत कुमारांनी सांगितलं आपण भागवत करून मग हरिद्वारला आले, तिथे या भक्तीला आणि ज्ञानवैराग्याला आणलेलं आहे. भागवत कथा करून त्यांचा उद्धार केलेला. ह्या सगळ्या गोष्टी आज आहेत, हे लक्षात घ्या. अशा म्हणून अनेक महात्मे, अनेक संत लोक प्राधान्याने दत्त संप्रदायामध्ये दत्तात्रेयांचं वास्तव्य तिथे होतं. वरती नरगुफेमध्ये, नरपर्वतावरती ती गुफा आहे. वरती नीलकंठ पर्वताला जाण्याच्या रस्त्यावर तिथे टेंबेस्वामी, तिथे श्रीधर स्वामी तप केलेलं. आणि बद्रीच्या इथे अगदी सेवा करायचे. म्हणून आतमध्ये गेला तर उजव्या हाताला एक जी ओरी आहे, त्या ओरीमध्ये टेंबे स्वामी बसत असत, अखंड ध्यान धारणा करत असत. आणि डावीकडे तिथे त्यांनी समर्थ रामदासांनी मारुतीचं स्थापना केलेली आहे. तिथे दत्तात्रय प्रसन्न झालेले आहेत. म्हणून ही तपस्थली आहे मोठी. अशा प्रकाराने त्याचं महत्व आहे. आणि मग त्या 16,000 नारी म्हणाल्या, म्हणे तुम्ही तप करा, पुढला अवतार जेव्हा होईल तेव्हा मी म्हणाले तुमचा उद्धार करेल. तेव्हा जरासंघाच्या तावडीत सापडल्या गेल्या कृष्ण अवतारात. मग कृष्णाने त्या 16,100 नारींची सुटका केली. त्यांच्याबरोबर त्यांचा विवाह झालेला आहे. म्हणून क्रोध, संताप हा शत्रू असतो, लक्षात ठेवायचा. मग आता अशा वेळेला क्रोधाची व्याख्या काय कराल? सगळ्याचं सांगता येतं. क्रोधाचं काय सांगता येतं? करू नये, करू नये, सगळ्या उगीच आपण ऐकत असतो, सांगत असतात आणि आपण पुन्हा तेच करत असतो. तुम्ही मी काय सगळे एका बोटीत आहोत. मग हे काय असतं? व्याख्या काय करायची त्याची?
क्रोधाची व्याख्या ही आहे, दुसऱ्याच्या केलेल्या चुकीची स्वतःला करून घेतलेली शिक्षा म्हणजे क्रोध. दुसऱ्यांनी केलेल्या चुकीची स्वतः केलेली चूक म्हणजे क्रोध. आणि हा क्रोध काय करतोय? आपल्याला खातो, बीपी आपलं वाढवतो. वेळ प्रसंगी हेमरेज होतो, अनेक गोष्टी घडतात. आणि त्याला समर्थांनी फार छान म्हटलेलं आहे, राग रागे निघोनी गेला तरी तो भांडो भांडोची मेला, बहुत लोक कष्टी केला आपणही कष्टी झाला. असा हा राग आहे. आणि म्हणून ते म्हणतायत शांततेचा आश्रय घेतला पाहिजे. शांतता कदाचित मिळते, पण ती फार काळ टिकत नाही. मनात असून सुद्धा ती टिकत नाही, कारण तिला सगळे व्यत्यय आणणारे षडविकार आहेत. पूर्वी भक्त प्रल्हाद शांत होता, पण पुढे चरित्रात दिसतंय नरसिंह पुराणाप्रमाणे तोही आपल्या इतर भावांबरोबर, प्रल्हादजी सुद्धा नारायणाच्या युद्धाला गेले होते, नारायणाबरोबरच्या युद्धाला. पुढे त्या नारायण स्मरण दिलं, त्याला वचन दिल्याची आठवण केली वगैरे वगैरे, ते आता तिकडे जात नाही. आणि मग प्रल्हादाला भगवान नरसिंहांनी पाताळात शासक म्हणून नियंत्रित केलेलं आहे. एकदा भृगुपुत्र च्यवन नर्मदा नदी किनारी स्नान करीत होते. त्यांना सापांनी घेरलं, पाताळात नेलं. विष्णूंचं त्यांनी चिंतन केलं, पण विष्णू चिंतनाचा फायदा हा झाला की नागकन्यांनी त्यांचं पूजन केलं. प्रल्हादांची भेट झाली, चर्चा झाली दोघांच्यात, आणि विचार हा झाला की पुण्यतीर्थ कशी होतात. प्रश्न फार त्यांनी छान विचारला की पुण्यतीर्थ कशी निर्माण होतात, काय म्हणून आहे त्या ठिकाणी. ज्याचं मन, वाणी आणि कर्म शुद्ध असतं, परत सांगतोय, मन, वाणी आणि कर्म शुद्ध असतं, ते सगळ्यामध्ये मुख्य शुद्ध तीर्थ आहे. हे आता बघायला जातात. मलिन मन ते अशुद्ध असतं, म्हणून नैमिषारण्यात चक्रतीर्थ, पुष्कर तीर्थ आहे. तिथे च्यवन ऋषी गेले होते. प्रल्हादजी हा तीर्थयात्रेला गेले. सरस्वती नदी किनारी, मानाच्या जवळ ही सरस्वती गुप्त होते, प्रगट झाल्याबरोबर ती पुढे अलकनंदेला येऊन मिळते खाली. तिथे दोघांना तिने पाहिलेलं आहे, त्यांनी, प्रल्हादजींनी आणि च्यवनांनी. त्यांची तिथे भेट झालेली आहे नरनारायणांची. परंतु एक गोष्ट घडली, काहीतरी झालं आणि दोघांच्या युद्धात परिवर्तन झालं. शेवटी प्रल्हादजींनी विष्णूंचं स्मरण केलं, तेव्हा कळलं आपण मोठी चूक करतोय. कारण नारायण हा वेगळा धरत होते आणि विष्णू वेगळा धरत होते, म्हणून ती चूक घडत होती. पुढे त्यांचेच गुरु शुक्राचार्य यांनी तप केलं. ते शंकरांचे शिष्य होते. शंकरांकडे ते तपाला गेले, शुक्राचार्य तपाला गेले.
दैत्य घाबरले की आपल्याला कोण वाचवणार, आपल्याला आश्रय कोणाचा. मग भृगुपत्नींनी त्यांना अभय दिलेलं आहे. परंतु विष्णूंच्या सुदर्शन चक्राने त्या मातेला मारलेलं आहे. भृगु रागवले आणि त्यांनी शाप दिला विष्णूंना, तुला भूतलावर वारंवार यावं लागेल. आणि मग त्यांनी काय केलं, धर्माला आवाहन केलं. तोच इथे म्हणतायत, भृगु मी आजपर्यंत धर्माने वागलो असेन तर माझ्या त्या सत्य बलानी तू माझ्या या पत्नीला पुन्हा उठवशील किंवा जिवंत करशील. आणि ते पाहता पाहता ती पत्नी पुन्हा जिवंत झाली. हे कशासाठी सांगितलं व्यासांनी? धर्माचं बल काय असतं, धर्मपालन का करायचं असतं, शक्ती काय करते, शक्ती ही धर्मपालनात समाविष्ट आहे. हा भाग महत्वाचा आहे. आम्ही विचार काय करतो, आमच्या सोयीने आम्ही धर्म करायला बघतो, आमच्या सोयीने. आता जे चाललंय ना ज्ञानप्रबोधिनी, दिवस सुद्धा घरात, धर्माची अज्ञाती नाही. पहिल्या दिवसापासून ते 12 दिवसापर्यंत हे सगळे विधी हे नदीवरच करायचे असतात. 13वा वेगळा असतो, 14वा वेगळा असतो. आणि आता ते सगळे एकत्रच करतात. खरं 13व्याचं अन्न अशुद्ध असतं, ते फक्त नातेवाईकांनी घ्यायचं असतं प्रसाद म्हणून. मग पितरांची तृप्ती कुठे होणार आहे, पितर लोक कसे संतुष्ट होणार. आणि 14व्याचं वेगळं. आता आमचेच गुरुजी इथे असे शब्द मला वापरता येत नाही इथे बसून, आवरावटपा उरकामध्ये 13-14 एकत्र करा, 13व्याचे 2 भात करा म्हणजे झालं. कुठं असं असतं का काही? दिवसात सगळे घरात. मान्यता नाही, तो छलधर्म आहे. भागवतात सांगितलेले धर्म छल, अधर्म काय आहे, त्या अधर्मातला छलधर्म तो आहे. चल अधर्म. आणि म्हणून ही शक्ती कशी आहे, शुक्राचार्य तपाला गेले, बृहस्पती लगेच शुक्राचार्यांचं रूप दैत्यांकडे घेऊन गेले आणि त्यांनी त्यांना अहिंसेचं महत्व सांगितलं. तिथे खरा जैन धर्म सुरू झाला. पण ते अहिंसा जीवमात्रातली समजतात, व्यवहारातली समजत नाही. तो तुम्ही अनुभव घेतला असेल. मग त्यातून मग काय करतात त्यांचं, ते कुठे ते पर्व म्हणतात काहीतरी, भाद्रपद महिन्यात 5 दिवसात येतं. तर आम्ही आमच्या हातनं कोणी काही दुखावलं असेल, कोणाला काही आम्ही केलं असेल तर आम्हाला क्षमा करा. स्मरण म्हणायचं, पण उपयोग काय त्याचा? भगवंताची अहिंसा अशी आहे म्हणून तो वेगळा आहे. भगवंताची अहिंसा अशी आहे, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. सर्वत्र एकत्र एकच परमात्मा आहे. म्हणून जेव्हा आम्ही दुसऱ्याला बोलतो, मग बोलायचं नाही का असं म्हणाल कदाचित, त्याचं उत्तर नंतर सांगतो.
त्यावेळेला तिथेही त्याच्यात परमात्मा आहे, मग त्याला मी बोलून चालणार आहे का? विचार करा. मी त्याला बोलतोय हे वाटायला नको का? ते वाटत नाही आम्हाला. तिथे सगळा आमचा सुद्धा तोल जातो. काही ठिकाणी आवश्यक आहे का नाही? आहे, पण तो तात्काळ लगेच शांत झाला पाहिजे, परिणाम होता कामा नये त्याचा. म्हणून देवी भागवतात देवीची रूप म्हणून सांगताना स्त्री सगळी मायावी शक्ती मानलेली, सर्व स्त्रिया सगळ्या ही माया आहे. आणि त्यामध्ये 6 स्त्रिया अशा आहेत, जारिणी, मारिणी, जाकिणी, खैरिणी, कर्कशा, या सगळ्या अशा ज्या आहेत ना, त्या सगळ्या विकाराधीनच्या आहेत. पण गृहिणी एकच सांगितली आहे. गृहिणी कोण आहे? जी रागवल्यावर तात्काळ शांत होते ती गृहिणी. हा प्रपंच आहे, पंचमहाभूत आहेत, पंचमहाभूतांमधून निर्माण झालेला प्रपंच आहे. मग त्यांच्यामध्ये सुद्धा जेव्हा एखाद्या विकाराचा उद्वेग होतो तेव्हा होणाऱ्या ह्या अवकाळी पाऊस, तो सगळा नियमात का राहत नाही? लोकांचे अधर्म. ह्याला उत्तर दिलेली आहेत, उत्तर याला दिलेली आहेत, पण आमचं लक्ष नाही, सांगणारही कोणी नाही, बघणारं कोणी नाही, विचार करणारं कोणी नाही. ह्याला उत्तर काय देणार? आणि यासाठी हे स्वरूप त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून धर्मशक्तीच्या बलासाठी हा विचार मांडलेला आहे. शक्ती कार्य आहे, तिचं कार्य निश्चित काय आहे? मग जीवाचा उत्कर्ष, सौंदर्य, वैभव मिळून तिथे स्वरूप प्रगट होतं. आणि ते स्वरूप म्हणजे महालक्ष्मी, ते आपण अष्टमीच्या दिवशी पाहणार आहोत. पुढे दैत्यांनी वेद पळवले. का पळवले? तर वेद हे वेदातनं आत्मबल मिळतंय, तपोबल मिळतंय देवांना. हे दैत्यांनी ओळखलं म्हणून त्यांनी वेद पळवले. तप करून पळवले, असे तसे नाही, चोरून नाही नेले. ब्रह्मदेवाकडे तप केलं, इतके दिवस आता आम्हाला वेद पाहिजे. वेद नाईलाजानी गेले, ब्रह्मदेवांनी जायला सांगितलं म्हणून. पण त्याचा परिणाम इकडे झाला, वैदिक कर्म बंद पडायला लागले. लोकांची बुद्धी भ्रष्ट झाली, अनादर सुरू झाला. का होतंय? तेव्हा व्यास महर्षींच्या सांगण्याप्रमाणे सगळेजण अंबिकेकडे गेले, अंबिकेला प्रार्थना केलेली. तेव्हा अंबिकेने दुर्गा हे रूप धारण करून दुर्गम दैत्यांनी पळवलेले वेद परत आले, म्हणून तिला दुर्गा असं म्हणू लागले. म्हणजे पार्वती, अंबिका पार्वती हीच पुढे दुर्गा झाली. वेद आणले, पण तपस्या व्हायला वेळ लागला ना. तोपर्यंत भूमीवर अनाचार झाला, पाणी सगळं गेलं, जीव सगळे तडफडू लागले. पुन्हा अंबिकेच्या दुर्गेला प्रार्थना केली, तेव्हा तिथे शताक्षी निर्माण झाली. तिच्या डोळ्यातनं पहिल्यांदा पाणी बाहेर आलेलं आहे. सबन शताक्षी म्हणजे
आपल्या ठिकाणी सगळे डोळे तिने शरीरात निर्माण केले आणि तिथून पाणी निर्माण केलं आणि सगळ्यांना पाण्याची व्यवस्था केली. पाणी मिळालं पण खाण्याची व्यवस्था नव्हती आणि म्हणून मग त्यांनी त्यावेळेला खाण्यासाठी देवीनी परत रूप धारण केलं पुढे शताक्षीतूनच, आणि ते म्हणजे शाकंभरी. शाक म्हणजे कानडीमध्ये शाक म्हणजे भाजी, भाज्या निर्माण केल्या. 64 भाज्या ती घेऊन आलेली आहे. आता तुम्ही म्हणाल हे सगळं ह्याच्यात भाज्याच का आणल्या, बाकी धान्य का नाही आणलं? इथे भौगोलिक दाखवून दिलेलं आहे बघा, की पहिल्यांदा जर या विश्वात काही उत्पत्ती लवकरात लवकर कुठली होत असेल तर ती भाज्यांची होते. लवकर निर्माण होतात त्या. आता तुम्ही हे बघा, घट आहेत ना आपल्याकडे, सगळ्यांनी घटामध्ये जेव्हा धान्य सप्तधान्य पेरलं जातं, दिसतंय की नाही 2 दिवसात 3 दिवसात थोडं थोडं उगवलेलं, हे दिवसा 2 दिवसाचा फरक पडतो. तसं तिथे त्यांना खायला पहिल्यांदा त्यांनी दिलेलं आहे. आणि नंतर तिने 2 गोष्टी निर्माण केल्या, आवळा आणि आलं. ह्या 2 केलेल्या आहेत. ह्या 2 इतक्या कशासाठी, आम्ही कशासाठी वापरतो आता? आम्ही हुशार आहोत ना सगळ्या. मानवाचं डोकं काय चालेल सांगता येत नाही. 64 भाज्या आणायचा आपल्याला तसदी नको. जे मिळेल ते आम्ही आणलं बाबा, आम्ही कुठे बघायला जाणार? पण आमच्या इथे कर्नाटकात एक करतात, उन्हाळा आला की ज्या भाज्या मिळतात त्या त्या काळातल्या त्या वाळवून ठेवतात उन्हामध्ये, तुरचुंड्या भरून ठेवायच्या, दादरा बांधायचा त्याला, म्हणजे खराबी होत नाही. आता दादरा शब्दच काढायचा नाही तो, त्याच्यामुळे ते व्यवस्थित बांधून ठेवायचं. आणि ह्या आत्ताच्या पौर्णिमेच्या वेळेला त्यातल्या चिमूट काढायच्या ज्या उपलब्धता. आता त्यातून काही जमलं नाही तर तिनेच निर्माण केलेलं आलं टाकायचं, म्हणायचं 64 आल्या. आणि आता तिला प्रार्थना करायची, आता हे भाजीचा नैवेद्य करायचं आहे ना, की आवळा म्हणायचं, म्हणून आवळा टाकायचा आणि एकत्र झाली 64 भाज्यांची. ही त्याच्या पाठीमागे धोरण दिसत आहे. असो, महत्वाची गोष्ट अशी रूप तिने धारण केलेली आहे. अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती, पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती. गोंधळा येई वो जगदंबे मूळ पीठ तू अंबे. व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचतीत ही सोहम मेळी. द्वैत भाव विसरूनी बळी खेळती अंबे गोंधळ. मुकुटमणी पुंडलिक 33 कोटी देव नायक. गोंधळ घालते सकौतुक एका जनार्दनी नाचे देख. अनादि अंबिका भगवती, अशी अनादि अंबिका भगवती आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि ह्याचं वर्णनही ते करतायत. आणि त्यामुळे याचं स्वरूप या दृष्टीने आपल्या पुढे व्यक्त होत जातं. आणि यासाठी समर्थ रामदास सांगतायत, तृतीयेचे दिवशी आंबे शृंगार मांडिला हो. मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ता फळा हो. कंठीची पदके कासे पीतांबर पिवळा हो. अष्टभुजा मिरवित आंबे सुंदर दिसे लीला हो. उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो. हिते आणि अनेक ठिकाणी मुक्ता फळा हो असं म्हणतात. ह्याचा अर्थ काय हो? खरं म्हणजे गोलोकामध्ये एक वृक्ष आहे, त्याचं नाव आहे मुक्ता. काय झालं होतं,
भगवंतानी जेव्हा गोवत्स केलं त्यावेळेला सगळ्यांनी गवळींनी वगैरे आपापल्या गायी सजवल्या होत्या. सुंदर गेंदेदार अशी फळं फुलं त्या गायी सजवल्या. कृष्ण म्हणाला, अगं बयानू मला द्या की, माझ्या गायी नाही का सजवायच्या मला? त्या म्हणाला, आम्ही तुला देणारच नाही. चिडवलं त्याला. हा बाबाजी काय स्वस्त बसतोय का? त्यांनी लगेच गेला, आईला म्हणाला, यशोदे चल, माते चल. कुठे? चल म्हणाले, माझं काम आहे. त्यांनी यमुनेच्या किनाऱ्यावरती तिला म्हणाला, इथे तू खड्डा कर. हे काहीतरी काय चाललं, कर मी सांगतोय तुला. म्हणून तिने तो खड्डा केला. आपल्या दिव्य शक्तीने गोलोकीचं मुक्ताफळ किंवा मुक्त हे झाड आणलं. ते तिथे बोललं आणि एका गोपाळाला बोलवलं, पाणी घालायचं, लक्ष दे त्याच्याकडे तू. आईला सांगितलं, म्हणजे स्वतः काही नाही, त्यांनी केलं, मी नाही काही केलं. करणारा करता तोच, तूच करता तूच करविता, तोच करता. आणि दाखवलं, मी काही केलं नाही. आणि त्यांनी ते करायला. ती म्हणाले, अरे आपण झाड लावलं त्याला का पाणी? तू ते बघू नकोस, बघू देत त्याला. तो बसला, त्यांनी ते पाणी घातलं, हे केलं. दुसऱ्या दिवशी त्याला रोप झालं. तिसऱ्या दिवशी त्याला फळं मोठं झालं. लगेच फळं आली 3-4 दिवसात. आणि मग त्याची ती फळांनी त्याच्या गायी सगळ्या, त्यांच्या ह्या गोपींपेक्षा त्याच्या गायी जास्त सुरेख झाल्या. मग त्यांनी म्हणाले, आम्हाला दे की. मला दिलं नाहीत ना, म्हणून मला उपद्व्याप तुमचा मला करावा लागला. ते मुक्ताफळ आहे, अद्वितीय फळ आहे. त्याचं नाव मुक्ताफळ आहे, त्याचं दर्शनही हो. पण ते आहे हे आणि ते धरून मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ता फळावो, त्याचा हार आहे. मी कोल्हापूरला विचारलं, तुळजापूरला विचारलं, हा आहे का हो तुमच्या? आम्हाला कुठे माहिती, आम्हाला कुठे माहिती आहे. मुक्ती असते ना, म्हणून ते म्हणलं. कालिकेच्या सोबत आहेत ना मुंडमाळा, मुंडमाळा आहे ना, चंडिका कालिकेच्या भोवती, मग ही का नाही माळ? इतकी दिव्य आहे, अवघड आहे ते सांगणं. आणि म्हणून तो खुलासा केला की त्या ठिकाणी हे सगळं प्राप्त होतं. आणि या दृष्टीने त्यांनी ते सांगितलेलं आहे, मूळ पीठ ही आहे. आणि या दृष्टीने सगळ्यांनी त्याला वर्णन करताना या गोष्टीचं केलेलं आहे. मग सगळं कृष्ण चरित्र त्यांनी जन्मेजयाला सांगितलं. वसुदेव देवकीचा विवाह झाला. देव पहिल्यांदा प्रसन्न झाले, कारागृहात ठेवलं. तेव्हा त्यांना तिथे आधी विवाहाच्या वेळेला आकाशवाणी झाली वगैरे सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. कृष्ण जन्म झालं, काही कृष्ण लीला सांगितल्या. द्वारका नगरी पुढे त्यांनी वसवलेली आहे. जन्मेजयाने हे चरित्र सगळं माहिती आहे म्हणून इतकंच बोलतो, त्याच्यापेक्षा वेगळं इथे काही आलं नाही. जे वेगळं आलंय ते बोलतोय. जन्मेजयांनी व्यासांना विचारलं की अहो, कृष्णासारखा जर इतका अवतारी पुरुष आहे तर त्याला दुःख भोगायला का लागतं? हे मला वाचून ऐकून तुमच्याकडनं आश्चर्य वाटतं. अशी गंमत आहे बघा, काय प्रश्न विचारलाय. तेव्हा व्यास म्हणाले, बाबा हे राजा, माया ही बलवत्तर आहे.
ती बुद्धीला मोहित करते. मनुष्य जन्म घेतल्याने सांप्रत मानवी गुण असणं स्वाभाविक असतं. एकदा का मानव रूप धारण केलं की त्याला त्या गुणाच्या आश्रयानेच राहावं लागतं. राहावं लागतं, करावं लागतं म्हणत नाही तर. मानवी शरीरामध्ये असलेले क्षुधा, तृषा, पिपासा, निद्रा, भय, तंद्रा, शोक, संशय, अभिमान, वृद्धावस्था, मृत्यू, अज्ञान, ग्लानी, ज्ञान, ईर्षा, असूया, मद आणि श्रम हे गुण सगळे स्वीकारावे लागतात. हे मानवी शरीरातले गुण आहेत म्हणतात. कृष्णाच्या ठिकाणी हे सगळे होते. सगळे भावही विद्यमान होते. कंसाच्या भीतीने प्रथम जन्माला आल्याबरोबर तो गोकुळात पळून गेला, येऊन ठेवलं. जरासंघाच्या भीतीने मथुरा सोडलं, द्वारका नगरी वसवली. रुक्मिणीला राक्षस विवाह हरण करून राक्षस विवाह केला. सनातन धर्माचं ज्ञान असूनही रुक्मिणीला हरण केलं, कारण शंभरासुराचा वध करायचा होता. सत्यभामेशी विवाह झाला. प्रद्युम्न झालेला आहे. स्वर्गातून पारिजात वृक्ष आणलेला आहे. कृष्णाची तुला केलेली होती. वैशिष्ट्य आहे त्याचं फार मोठं. माहिती आहे की नाही ती गोष्ट? कृष्णाची तुला केली एकदा. सगळ्यांनी सगळं आपापले दागिने राज्यातलेही आणून त्याचं वजन काही भरेल. नारदजी होते. काय करायचं म्हणाले? नाही म्हणाले, एक काम करा. आणि तुलेचं काय महत्व असतं? अरे ते माझं राहिलंच की. तुलेचं काय महत्व असतं? तर ज्याची तुला करायची ते सगळं दान करायचं. तेव्हा नारद म्हणाले, चला ह्याची तुला करताय ना, मग आता त्याचं दान करायचं. मग सगळ्या तयार झाल्या. ठीक आहे, दान करू. त्यांच्या लक्षातच आलं नाही नक्की नारदांना काय म्हणायचंय. नारदांनी तिथे युक्ती लढवली आणि तेही हेच होते, भगवंताचे शिष्य. त्यांनी तुळशी पत्र घेऊन ठेवलं आणि आता त्यांचं दान करायचं. कोणी घेणं? नारद म्हणाले, मी घेतो त्याला. चला म्हणाले, चला. म्हणून कृष्ण त्याच्याबरोबर निघाला. आता सगळ्या घाबरल्या. म्हणे तुळशीच नाही, मी ज्याचं दान करताय त्याला नेणार सांगितलं होतं, तर ते होईल. तर मी ते तुम्ही बोलायचं नाही. मग आता काय करावं असा विचार त्यांच्या पुढे झाला. आता नारदांना प्रश्न, या बाबाला कुठे ठेवायचं? पुन्हा संकटच आहे ना. मग रुक्मिणीने सगळं लढवली युक्ती आणि पुन्हा त्याला आपल्याकडे आणलेलं आहे. मध्ये बराच भाग आहे, विस्तारी खूप आहे, पण मी थोडक्यामध्ये आपल्या पुढे सांगतो. अशी ही त्याची दानाचं गोष्ट केलेली आहे. जांबवंतीने सुद्धा पर्वतावरती तप केलं होतं, शिवदर्शन झालं. तिलाही वर मिळालेला होता. गिरिजा पार्वतींनी सुद्धा विश्वातील श्रेष्ठ असा पुरुष मिळावा हे केलं होतं. गांधारीच्या शापाने कुळाचा शाप होईल हेही त्याला पाहावं लागलेलं आहे. हे परब्रह्म स्वरूपिणी माया सगळं कार्य करत असते.
आणि तशी तशी प्रेरणा ती त्या प्रत्येक जीवाला देत असते. हे लक्षात ठेवा. कोणामुळे काय घडतं असं नाही, करणारी शक्ती वेगळी आहे. ती आहेच आहे निमित्त मात्र, पण ते मात्र घडत असतं. भाव निर्दयतेच्या, माया भाव हा निर्दयतेच्या पलीकडे असतो. करुणा हा तिचा स्थायी भाव आहे. शेवटी सर्व संपवून टाकते. म्हणून ज्या ज्या जीवाला ती उत्पन्न करते त्याविषयी तिच्या मनात दयाभावही असतो. म्हणून शुभ प्रेरणाही ती देते. पण हे सर्व ओळखून भगवतीचं अखंड चिंतन ठेवायला पाहिजे. पुढे त्यांनी सांगितलं, सूत म्हणाले, बाबा रे, व्यासांना शिवांनी आशीर्वाद दिल्यावर व्यास आश्रमामध्ये आले होते. मग व्यासांनी काय झालं त्यांचं? तर व्यास जेव्हा आश्रमात आले तेव्हा आकाशामध्ये भ्रमण करत असणारी एक अप्सरा, धृत नावाची अप्सरा त्यांना दिसली. पण ती घाबरली. त्यांना बघून, तेज त्यांचं बघून ती घाबरली आणि तिने लगेच शुकाचं रूप धारण केलं. आणि ती जी आहे ती शुकाचं रूप धारण केलं आणि उडून गेली. परंतु व्यासांनी ओळखलं, आपल्याला पाहून ही उडून गेलेली आहे. मनसंकल्प झाला आणि तिच्या ठिकाणी ती उद्दीप्त झाले, ते व्यास झाले होते आणि तिथे त्यांनी ते पाहिल्याबरोबर तिला ओळखलं, ही आहे म्हणून. पोपट शुक म्हणून जरी आलेली असली, शुकी म्हणून आली असली तरी तसं नाही आहे, हे तिने ओळखलं होतं. मग तिने सांगितलं, लगेच तिच्या अग्निशाळेत ते गेले. अग्निशाळेमध्ये तिथे अरणीमध्ये एक पुत्र प्रगट झालेला दिसला आणि तो पुत्र म्हणजे शुकदेव आहे. आता हिते वेगळं स्वरूप आहे बरं का भागवतामध्ये, या देवी भागवतात. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, हे सांगणारं स्वरूप भागवतातलं आहे. पण हिते मात्र शुकाचार्यांचं स्वरूप किंवा शुकदेवांचं स्वरूप हे वेगळं आहे. ते गृहस्थाश्रमी आहे. अयोनीच जन्म आहे त्यांचा. जन्माला आल्याबरोबर दंड कृष्णाजी दिव्य कमंडल आकाशातून पडलेले, अतिशय तेजस्वी पुत्र दिसतोय. उपनयन झालं. पुढे बृहस्पती शिष्यां गुरूंकडे दोघांचं प्रशिक्षण झालेलं आहे. शिक्षण झालं. दोघांनाही व्यासांना संसार करायला सांगायचं होतं की तू संसार कर बाबा. परंतु तो निवृत्ती मार्ग घेऊन निघून गेले. शेवटी पुष्कळ उपदेश त्यांनी केला. भागवताचाही उपदेश केला. संसार करावा आणि नंतर उत्तर आयुष्यामध्ये संन्यास घ्यावा. सर्व सुखाचा उपभोग घेतला पाहिजे. शुकदेव म्हणाले, बाबा रे, दुःखरहित सुख मनुष्याला कोणतं ते सांगा. दुःखरहित असलेलं सुख कोणतं या विश्वात? दुःखयुक्त सुखाला सुखी म्हणता येत नाही. बरं, ते जरी
केलं तरी स्त्रीचा स्वीकार करून तिच्या अधीन राहावं लागतं ना. संसार घडतो परंतु सृष्टीत पराधीनता आहे, तर स्त्री अधीन पुरुष राहतो, मग तिथे सुख कसलं आलं. आता कदाचित आपली स्थिती सुद्धा अशीच असते. आपल्यालाही अनेकांनाही वाटत असावं, कशाला आपण या विवाहाच्या संस्कारात पडलो. काही एक ठराविक स्टेजला येतं असं माझी भूमिका आहे किंवा विचार आहे, धारणा आहे. आणि आम्ही काय करतो, आपल्याच मुलांचे विवाह व्हावेत म्हणून प्रयत्न करतो. का बरं? मग कसं विश्वचक्र गमतीचं बघा. एका स्टेजला आपल्यालाही वाटतं हा विवाह नसला तर बरं झालं असतं, नकोच ती भानगड. आणि मुलांना मात्र, मुलांना विवाह व्हावा, कसा होईल याची चिंता. ही माया आहे, याचा उलगडा होणं अत्यंत कठीण आहे. आणि म्हणून आत्मसुखाचा त्याग करून विषय सुख कशाला घ्यायचंय म्हणाले शुकदेव. म्हणतात कशाला घ्यायचंय. ज्याप्रमाणे रोगग्रस्त वैद्य हा दुसऱ्या रोगाचा चिकित्सक असावा, तसा हा गृहस्थाश्रम आहे. अज्ञानाने प्रपंचात मग्न होतो मनुष्य देह दुर्लभ आहे. वेदशास्त्राचं अध्ययन करून मुक्त स्थिती प्राप्त करून घ्यायची आहे. संसारात राहून माया गुणा पलीकडे जाता येत नाही, तो संसार बद्ध आहे. संसार हा गृहरूपी कारागृह आहे, मला त्यात गुंतायचं नाही. स्त्री पुरुष शरीरावर प्रेम करणारे असतात, सतरूप किती जण जाणतात. यासाठी परमात्मा हा विषय एक एवढाच असा आहे की तो सुखाचा आहे. तुम्ही मला त्यात गुंतवून का ठेवता, हे शुकदेव व्यासांना म्हणतात. मी बृहस्पतींचा शिष्य आहे. अंधकारमय अशा गृहस्थाश्रमात मला अडकायचं नाही. बंधनकारक आहे, हे व्यर्थ आहे. ज्ञानी लोक म्हणून गृहस्थाश्रमाला स्वीकभीत असतात. मनुष्य जन्म घेऊ नये, हा बंधनात मला राहायचं नाही. नरदेहाचा उपयोग समजला पाहिजे, हे शुकदेव व्यासांना सांगतात. व्यास म्हणाले, बाबा रे, गृहस्थाश्रम हा बंधनातला नाही. गृहस्थानी मनाच्या आसक्तीतून मुक्त होण्याची गरज असते. गृहस्थाश्रम कसा आहे, त्यावर 3 आश्रम अवलंबून आहेत. ब्रह्मचर्य, वानप्रस्थ आणि संन्यास हा गृहस्थाश्रमावर अवलंबून आहे. ह्याचा अर्थ असा आहे, गृहस्थाश्रमात ठराविक काळात ठराविक गोष्टी करून थांबलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी आपल्याला परमात्मा विषयाचं चिंतन झालं पाहिजे. आणि त्यामुळे ब्रह्मचर्य, वानप्रस्थ, यतीआश्रमेचं पालन करतात. गृहस्थाश्रम श्रेष्ठ आहे. वशिष्ठ वगैरे ऋषींनीही स्वीकारलेला आहे. स्वर्ग, मोक्ष, उत्कृष्ट जन्म यापैकी ज्याची इच्छा असेल त्यांनी त्या पुरुषाला पुरुषत्व प्राप्त करू शकतात. पण हे पहा, अविवाहित मनुष्याच्या प्रकारे विचाराची देवाणघेवाण होत नाही. म्हणून अविवाहित जे असतात त्या दोघांनाही कोणतीही गती नसते. कोणत्याही स्थितीत संस्कार होऊ शकत नाही वेदधर्माप्रमाणे. म्हणून ज्योतिषशास्त्राने एक आपल्याकडे, ते माहिती म्हणून सांगतोय, ह्याच्यात नाही येते, असं दिलेलं आहे की ज्यांचे विवाह झालेले नाहीत असे पुरुष असतील तर त्यांचा विवाह हा रुईच्या झाडाशी करायचा.
त्यांना करायचा, म्हणजे संस्काराला तो जीव प्राप्त होतो. आणि स्त्री असेल तर कुमारी, तिचा विवाह झाला नसेल तर तिचा विवाह कुंभाशी करायचा, म्हणजे मग तिला सगळे संस्कार आहेत. अन्यथा त्या जीवाला कोणत्याही स्थितीमध्ये कितीही अधिकारी असलं तरी पुन्हा जन्म आहे आणि गुणदोष आहेत. ह्याच्यात दोष निवारण आहे. म्हणून याचं महत्व त्यांनी सांगितलं. अरे हे बघितलंस का तू, ह्याचा विचार तू केलास का, तेव्हा यासाठी संसार कसा करायला पाहिजे हे मी तुला सांगतो. मग त्यांनी केलं काय माहिती का, व्यास म्हणाले माझं सांगून ऐकणार नाही. व्यासांसारखं महात्मे सांगता येतं, माझंही ऐकणार नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं की तू मिथिला नगरीत जा आणि तिथे जनक राजांनी संसार कसा करतोय, कसं पाहिलं हे तू अभ्यास कर, विचार कर. मग शुकदेव जनक राजाकडे गेले, अनेक प्रकारचं सृष्टी पाहिली, जनक राजाची भेट झाली, त्याची चर्चा झाली. ते म्हणाले सदैव कार्यामध्ये तत्पर असावं, उत्कृष्ट कर्म करावं. सर्वत्र अनुरक्त आणि विरक्त अशा प्रकारचं दिसतं. मग कसं करावं, सगळं करायचंय पण ते माझं नाही म्हणून करायचं. परत शब्द लक्षात घ्या, संसारात सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, जनक राजा सांगतोय, पण त्या माझ्या नाही. करता करविता तो आहे, त्यासाठी करतोय. केलं जातंय, मी करतो आलं की गोता खाल्ला. म्हणून संसारात काय, विश्वस्त पदावर काय एकच आहे, आपलं म्हणून करायचंय, पण आपलं ते काहीही नाही आणि माझं कोणीही नाही, मी कोणाचा नाही, ही धारणा मनात ठेवून करायचं आहे. मी कोणाचा नाही, माझं कोणी नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. ते शुकाचार्य सांगतो, शुकदेवांना जनक राजा सांगतोय की तू कसं करायला पाहिजे. या प्रकारे शास्त्र जन्म आणि मती जन्म हे दोन मार्ग असतात म्हणाले. जे योग्य अयोग्य काय ते दिसतं. ज्याचं संसारात मन असेल त्यांनी अनुरक्त म्हणतात, आणि ज्याला अनेक प्रकारचं दुःख आणि एक प्रकारचं सुख मिळतं, ते न प्राप्त झाल्यास दुःख होतं. जो सुख विघ्न आणतो तो शत्रू होतो. सुख देणारा अनुरक्त पुरुष तो मित्र होतो. मूर्ख मोहवश होतात, चतुर लोक मोहाच्या अधीन होत नाही. यासाठी या सगळ्याला एक शब्द व्यास सांगतायत की साक्षी भावानी पाहावं. साक्षी भाव, सदैव एकांताचा अवलंब करावा, आत्मचिंतनात राहावं, संसार सुखरूप करत होतो. आणि म्हणून संतांसारख्या म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीन. ज्ञानदेवांसारखे म्हणतात, आनंदाचे आवार मांडू जगा. कुठून म्हणताय, कसं म्हणू शकले ते, यांनीच म्हणू शकले. आणि यासाठी ज्ञानी माणसांचं काम म्हणजे महत्वाचं आहे काय, काम, क्रोध आणि प्रमाद हे त्याचे शत्रू असतात, हे ओळखून वागायचं आहे. माझ्या कर्मात कोणत्याही स्थितीत प्रमाद होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. दक्षता मी परत सांगतोय, सध्याचा काळ हे सांगायला मला फार सोपं आहे.
अवलंबायला अवघड आहे. मी जाणू नये, मी तुमच्यातलाच एक आहे हे मला कळतंय, पण तरी सुद्धा माहिती असावं म्हणून बोलतोय. आणि यासाठी संतोष हा त्रिभुवनातला सखा आहे. या प्रकारे विचाराची देवाणघेवाण होते. यासाठी संसार हा उत्तम गृहस्थाश्रम आहे. फक्त तो चतुराईनी करायला पाहिजे. जनक राजाने त्याला विचार सांगितले. तप, तीर्थाटन, व्रत, यज्ञ, याग, वेदाध्ययन, गुरुसेवा, ज्ञान यापैकी एक मोक्षाचं कारण होऊ शकतं, परंतु आसक्ती कुठेही नको आहे. गृहस्थाश्रम हा मूलतः शुद्ध आणि सत्यवचनी, निष्पाप, संतुष्ट आणि निरीच्छ होऊन शास्त्रशुद्ध साधनांनी करायचा आहे. नंतर वानप्रस्थ अग्नीची उपासना आहे. अग्नि उपासनेने आत्मा श्रांत आणि शुद्ध वैराग्य संपन्न होतो. संन्यास विरक्त पुरुषांनी घ्यायचा आहे. अंतःकरण परिपक्व नसतं, इंद्रिय निग्रह नसतो, तेव्हा विकार उत्पन्न होत राहतात. वासनांचा क्षय होणं अवघड आहे, म्हणून हळूहळू त्याग करायचा. वासना शांत झाल्या पाहिजे. ज्याप्रमाणे मुंग्या साखर खाताना साखर मुंगी होऊन खावं, त्याप्रमाणे त्या सगळं ग्रहण करतात, मग हळूहळू घेतात. तसं हे यावेळेला व्यासांनी सांगितलं. बालरूप मग पुढे ते परत आले नाही. त्यांनी ठरवलं. मग व्यासांनी सांगितलं की बाबा रे, बालरूप विष्णू वटपत्रावर मला दिसले. शयन करीत असताना कल्याणी लक्ष्मी स्वरूप दिसलं. अतिशय शांत स्वरूप आहे. निराधार अशा उदकामध्ये ती पाण्यामध्ये राहिलेली होती. वटपत्रावर हे स्वरूप बघितलं. तेव्हा तिची उपासना करा सांगितलं. म्हणून मग कल्याणी स्वरूपी असलेल्या लक्ष्मीची मी उपासना करू लागलो. अतर्क अशी महाशक्ती साकार झाली. या चैतन्य शक्तीपासून सृष्टी निर्माण होते आणि स्त्री ही मायाशक्तीचं प्रतीक आहे हे जाणून घे. गृहस्थाश्रम हा सृष्टी रचनेतलं कार्य म्हणून करायचा आहे. काही फार महत्वाचं असतं. गृहस्थाश्रम का करायचा? करू नये एका बाजूला आपल्याला वाटतं, पण का करायचा आहे? आणि जर तिथे आम्ही केला नाही व्यवस्थित तर तो दोषाला पात्र आहे. आणि म्हणूनच निर्हेतुक उपासना करायची, संसार बंधन पालन करायचं हे जीवाचं लक्षण आहे. नुसतं तरी मुक्त होऊन काय उपयोगाचं आहे असा प्रश्न व्यासच करतात. मग त्याला जीवनमुक्तीची संकल्पना सांगितली. मनातल्या सगळ्या संशयाची निवृत्ती झाली पाहिजे. असं आहे. 5 इंद्रिय अजिंक्य आहे, मोद आहे, उत्पन्न करणारी आहे. त्याच्यावर संयमन हवंय. म्हणून स्त्री पाणी ग्रहण करावं. विश्वामित्राने 3000 वर्ष खडतर तपस्या केली. मेनकेच्या अधीन गेले. शकुंतलेचा जन्म झालेला आहे. त्यावर शुकदेवांनी परत सांगितलं, गृहस्थाश्रम जाळ्याप्रमाणे कोणालाही सुख मिळत नाही. एक स्त्रीवरून अनेक संग्राम घडलेले. जन्म मृत्यू जरा दुःखम दुःखंच मरणोतथा गर्भवास पुनर्देखै विष्ठा मुद्रेशय चित्ता. ही गर्भवासाची दुःख आहेत म्हणाले. बुद्धी सामर्थ्य या ठिकाणी राहत नाही. मायेचं सर्व मोहित झालेलं आहे. कर्म योग्य अयोग्य समजत नाही. प्रारब्ध संचित आणि वर्तमान कर्म नाहीसं होणं आवश्यक आहे.
आपण ज्ञानी आहात, नाश कसा होईल ते बघा. माया बलवत्तर आहे, बलाढ्य आहे, शक्ती आहे ती. द्रव्य हे सुखाचं साधन धरलं तर सुख समृद्धी करतं, पण सुख हवं असतं ते द्रव्य संपादन करणं आवश्यक आहे. जे सुख आवश्यक आहे त्यासाठी द्रव्य आवश्यक आहे. द्रव्य म्हणजे दोन अर्थात. द्रव्य कुठलं? जे चल द्रव्य येते. पैसा, अडका नाहीच तर पैसाच होतो. मग दुसरं द्रव्य कसं आहे? द्रव म्हणजे भाव तसा पाहिजे. भावाद्वैत, क्रियाद्वैत. भावात आम्हाला त्या ठिकाणी कसं असायला पाहिजे आणि क्रियेमध्ये कसं असायला पाहिजे. क्रियेत भावाद्वैतानीच येतात, त्या ठिकाणी एक येत नाहीत. आणि यासाठी मनुष्य धर्म श्रेष्ठ आहे. गृहस्थाश्रम आसक्तीने केलं तर तो बंधनकारक आहे. वेदाच्या अंगाने प्रपंच करून मुक्त व्हायचं आहे, म्हणून नुसता आनंद प्राप्त होत नाही. सत्कर्म करावेत, घरात राहूनही मनुष्य मुक्त होऊ शकतो, हा विचार त्यांनी सांगितलेला आहे. हे सगळं स्वरूप त्यांनी या ठिकाणी त्यांच्या पुढे मांडलेलं आहे. अशा प्रकाराने हे सगळं झालं आणि मग पुढे मात्र त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारलाय असा विचार या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे. त्यांनी त्या ठिकाणी गृहस्थाश्रम स्वीकारला आणि मग त्यांना अपत्यही झालेली आहे. पुढे कौरव पांडवांचा इतिहास शौनकांना सुतांनी सांगितलं. व्यासांकडून कौरव कुळाचं रक्षण झालं. धृतराष्ट्र पंडू हे झालेले आहे. पुढे मांद्रींनी एकांतात पंडूराजा बरोबर समागम केला, कारण त्याला एका हरणांनी शाप दिलेला असतो. समागमाच्या वेळेला त्यांनी मारलेलं आहे. तेव्हा यापुढे तू जर समागम करशील तर तुझी पत्नी जाईल, हे तिला शाप असल्यामुळे मांद्रीला पंडूला कोणाबरोबरही समागम करता येत नव्हता. परंतु मांद्रींनी मात्र हट्ट धरला एकांतात आणि शेवटी पंडू गेलेला आहे. मग तिची 2 मुलं, हिची 3 मुलं घेऊन ती परत आलेली आहे. मग तिथे कौरवांना राज्य द्यायचं नव्हतं त्यांना, त्याच्यामुळे त्यांनी लाक्षाग्रहाचे प्रयोग केले, विषप्रयोग केले, पांडवांना मारण्याचा प्रयत्न केला. महायुद्ध झालं, सर्वनाश झाला. द्रौपदीचे 5 पुत्र गेले, 100 कौरव गेले. राजा परीक्षित राज्य करू लागला, मृगयेसाठी गेला आणि एका शमीक ऋषींचा अपमान केला, गळ्यात सर्प टाकला. भृंगी नावाचा मुलगा होता, त्याला हे कळलं नाही, फक्त वाटलं माझ्या वडिलांना मारलंय, म्हणून त्यांनी शाप दिला, तक्षक नाग येईल आणि तो दंश करेल. जन्मेजय राजाचा तक्षकाला शेवटी शुकाचार्य मिळालेले आहेत. त्यांनी त्यांना त्यावेळेला भागवत सांगितलं. जन्मेजयाला राग आला, माझ्या वडिलांना मारलं तक्षकानी, म्हणून सर्पयज्ञ केला. त्याचा उपदेश त्यांनी केलेला. देवी भगवतीची कृपा झाली, सर्पयज्ञ थांबवलेला. तिचं स्वरूप पाहण्यासाठी हे सगळे जण मिळून भुवनेश्वरी देवीचं दर्शन घेतलेलं आहे. भुवनेश्वरी देवी ही स्थूल रूपाचं दर्शन देते. अशा प्रकाराने ती असते. ही जगदंबा शक्ती कार्यामध्ये धर्मशक्तीत असते. अष्टवसूंना मुक्त करणारी गंगा देवी भगवती प्रगट होऊन
कार्य केलं, 7 वसूंना मुक्ती मिळाली. भगवत शक्तीचं कार्य केलं, पण 2 शक्ती अशा आहेत की एक धर्म मात्र आहेत आणि दुसरी धर्म अधर्मी आहे. उभयमध्ये आहे म्हणजे अग्नी, उभयमध्ये आहे याचा अर्थ काय? अग्नी आणि उष्णता हे जसं असतं नातं, वेगळं करता येत नाही, पण अग्नी असेल तर उष्णता आहे. याप्रमाणे धर्म हा पराशक्ती रूप असतो, विष्णू सत्वगुणी असून महाशक्ती लक्ष्मी रूप आहे. उभय पक्षात जगताचं कार्य चाललेलं आहे. नुसती शक्ती असून उपयोग नाही, तर त्याच्यामध्ये असं आहे विष्णू शक्ती परा प्रोक्ता, हे वचन आहे. म्हणून पदार्थामध्ये जी शक्ती असते ती कार्यद्वारा दृष्टमान होत असते आणि म्हणून नित्य निर्दोष सीमारहित कल्याणकारी अशी वैष्णवी शक्ती असते. आणि यामुळे भगवत शक्तीचं 5 प्रकारचं कार्य होतं. कसं होतं ते? तिरोभाव, सृष्टी, स्थिती आणि अनुग्रह. उत्पत्ती, स्थिती, संहार, लय ही प्रसिद्ध असले तरी तिरोभाव हा असतो. अजूनही एक तिरोभाव आहे. याच्या सांगण्याप्रमाणे जीवाच्या ठिकाणी कर्मरूप अविद्येचं स्वरूप असतं, तो तिरोभाव आहे. आणि त्या ठिकाणी अनुग्रह होता क्षणी अविद्या नष्ट होणारी जी असते तो अनुग्रह असतो. जे अनुग्रह आम्ही म्हणतो ना, याचा घेतला त्याचा घेतला, समाधीचा घेतला, किंवा आम्हाला कोणाचाही घेता येत नाही, इथे त्यांनी तो स्पष्ट केलेला आहे अर्थ. देवी भागवताच्या 2ऱ्या स्कंधाच्या 7व्या अध्यायात कोणाला बघायचं असेल तर मी त्याच्यासह सांगतोय, मनाने सांगत नाही, नाहीतर गैरसमज होईल. आपल्या प्रत्येकाच्या श्रद्धा आहेत तिथे तिथे कुठे कुठे, मग ते असं आहे तिथे असं करतात ते मी सांगू शकत नाही, परंतु इथे मात्र त्यांनी ते सांगितलेलं आहे. म्हणून परमात्मा सृष्टीत कार्याच्या शक्तीत उपयुक्तता आहे. ही लक्ष्मी पराशक्ती नित्य निर्दोष निरवय परब्रह्म परमात्मा नारायणाची शक्ती आहे. या कार्यात ही तिचा व्यापार रूप आहे. परमात्मा मोक्षप्रद आहे, मोक्षदान प्रदान आहे. सर्व सिद्धांत आहेत. जीवानी केवळ निर्गुण उपासना करायची आहे, शरणागतांनी प्राप्त होतं. सीतामाई रावणाच्या ताब्यात आहेत, पण रावणाच्या सांगण्यावरून राक्षसांनी त्रास देतात, परंतु त्रिजटासारखी राक्षसीन मात्र सावध होतीये. स्वप्नात त्यांनी पाहिलेलं होतं की रावणाचा वध झाला, तो चिखलात रुततोय. तेव्हा ती सावध झाली, भयभीत झाली, सगळ्यांना सावध करते, आणि तिने सीतामाईला त्रास देऊन दिलेला नाही. आम्हाला एक बाजू कळते, पण प्रत्यक्ष घटना ही वेगळी आहे. आम्ही म्हणतोय सतत सगळेच की ब्राह्मणांनी फक्त ज्ञानदेवांना त्रास दिला, ज्ञानदेवांना त्रास दिला, कुठेही उल्लेख नाही आहे. सांगोवांगीच आलेले आहे. धर्मपीठांनी केलेले निर्णय होते, सांगितले होते, त्याचा विपर्यास केला, ते स्वतंत्र बोलेन. अशी पराशक्ती ही आहे, सर्वमान्य आहे. आणि म्हणून याचं स्वरूप आपल्याला बघायचं आहे. ती चितरूपी आहे, ती तटस्थ आहे, ती जीवशक्ती आहे. अंतर्बाह्यात ती तटस्थ राहते. परमात्मा साक्षी रूपाने असतो, त्याच्या पलीकडे असतो. अशा प्रकाराने त्यांनी हे सगळं सांगितलेलं आहे. म्हणून तिचं पूजन करायचं आहे. तिच्या ठिकाणी धारणा शक्ती आहे, अध्यशक्ती स्वरूप आहे. अग्नीच्या ठिकाणी दाहक असते, वायूच्या ठिकाणी चलन शक्ती आहे. ब्रह्मांडात ती व्यापून आहे. आणि म्हणून शुद्ध बुद्धीने प्रत्येकाने या शक्तीची उपासना करणं आवश्यक आहे. आणि ती शक्ती आपल्या घरामध्ये आपल्याजवळ केवळ आणि केवळ कुलदैवत आणि कुलस्वामिनी रूपानी असते. जे कुठे आहे असं काही म्हणू नये, लक्षात ठेवायचं आहे.
अशा प्रकारचं हे स्वरूप या ठिकाणी आपण बघितलंय. आता पुढे काय आहे तो विचार आपण उद्या बघू. कायेन वाचा मनसेंद्रिय बुद्ध्यात्मना प्रकृती स्वभाव करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. हरि ओम तत्सत्. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान गोपाल कृष्ण महाराज, भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. अंबा माता की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत्. दुर्गे दुर्गट भारी तुझ संसारी, अनाथनाथे अंबे करुणा निस्तारी. वारी वारी जन्म मरणाचे वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी त्रिभुवनी भुवनी पाहता तुझे सेनानी. चारी क्षमले पर्यंत बोलवे काही, चारी विवाद करता पडलो प्रमाणी. ते तू भक्ताला दे पाव सदाई. जय देवी जय देवी जय महिषासुर सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. प्रसन्न वदने प्रसन्न होती निराशा, क्लेशापासून चोरी तोरी पाशा. अंबे तुझ वाचून कोण गेला, नरहर तल्लीन बदन. जय देवी जय देवी जय महिषासुर सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी. अश्विन शुद्ध पक्षी अंबा पैसरी, सिंहासनी हो पदे पासुनी. घटस्थापना ती करुणी हो, मूलमंत्र जप करुणी. भोवती रक्षक ठेऊनी हो, ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे जन करती. उदो बोला मुलीचा द्वितीय तर गर्दती काय महिमा वरून तिचा. उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा. ते दिवशी मिळते 64 योगी, सकळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो. कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरणी हो, उदो कारे गरजती सकळचा मिळुनी हो. उदो बोला बाई माऊलीचा. तृतीयेचे दिवशी आंबे शृंगार मांडीला, मळवट पातळ संठे हार भक्ता. कंठीची पदके कासे पीतांबर पिवळा. अष्टभुजा निर्वितंदे सुंदर लीला हो. उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा. दशमीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो, उपासका पासे अंबे प्रसन्नांत करणी हो. मोहिले जगन्माते मन मोहिनी हो, भक्ताच्या माऊली सुरदे येती लोटांगणी हो. उदो बोला उदो अंबाबाई. पंचमीचे दिवशी व्रत ते उपांग ललिता हो, अर्घ्यपाद्य पूजेने तुझला भवा स्तवती हो. रात्रीचे समयी करते जागरण हरी कथा हो, आनंदे प्रेमते आले सर्वा क्रीडता हो. उदो बोला
पायी माऊलीचा हो. षष्टीचे दिवशी दवर्तला हो, घेऊन देवठाशी गोंधळ घातला. कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ता पडाव. जोगवा मागता प्रसन्न झाली तकुळाव. उदो बोलाव अंबाबाई. सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो, तेथे तो नांदसी भोवती पुष्पे नाना परी हो. जाई जुई शेवंती पूजारेचे आले हरवी हो, भक्त संकटी पडता झेलून घेसी परी हो. उदो बोला अंबाबाई. अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी सह्याद्री पर्वती राहिली गजननी हो. मन माझे मोले शरणालो तुझ लागुनी हो, स्तनपान ते उभीसु केले अंतकरणी हो. उदो बोला नवमीचे दिवशी सप्तशती होमावने सत्वते करुणी हो. चढवसने नैवेद्यासे अर्पयली हो. आचार्य ब्राह्मण के पे करुणी हो. उदो बोला माऊलीचा. लक्ष्मीच्या दिवशी अंबा वंदनी हो. सिंहारूढ करिदारुण शस्त्रे अंबे घेऊनी हो. शुंभन शुंभाधिकाराच किती कसे रमी हो. विप्रा रामदासाश्रय चरणी हो. उदो माऊलीचा. उदोकारे गर्जती काय महिमा वर्णुतीचा हो. उदो बोला माऊलीचा. सोन्याच्या पाऊलाने देवी लक्ष्मी ओवाळीते कापुराने भक्ता प्रसन्न झाली. सोन्याच्या पाऊलाने नेसले भरतरी चोले बदा त्याने करून काद कुंकू नाके मुरली. कन्याच्या पाऊलाने कोरळा केसावरी शोभे मोतियाची जाळी. गळ्यात गळसरी बांगडी नाकमोडी. सोन्याच्या पाऊलाने कंकणी कुशावरी बाकी शोभती दंडावरी. हसत उभी द्वारी सोन्याच्या पाऊलाने. कुलपाचा करी तोडा मध्ये घातला वेडा. वेणीत नागपण मुखी रंगला विडा. सोन्याच्या पाऊलाने पायात पाय झुले वर शोभती रूळ. ताने पारडे माता खेळवी बाळ. सोन्याच्या पाऊलाने पिकला साडी गाडी पेवती आळवाळी. राबती दास दासी दोबत्या गाई म्हशी. रवी घुमती डेऱ्यात सोन्याच्या पाऊलाने. देवी लक्ष्मी आली ओवाळीते कापुराने. भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पाऊलाने. अवधूत माते तुझ्या चरणी आश्रय देसी अम्मा. तेनेचे नित्यमनी तुष्टे रडे अवधाम. लागो तुझ्या भजनी हे मनसाच नित्य. याहून अन्य जगदंबन कांशी चित्त.
सर्वस्व तू आमचे जगदंब माते, आम्ही तुझे प्रिय शिशूच तुझे वाटो कसाही गुणहीन सदा तू माय एक करसी मग अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज जय अम्बा माता की जय 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 रघुवीर समर्थ।